वेलकम स्टुडंट. मागच्या लेक्चर्समध्ये आपण आपले ट्रिग्नोमेट्री फंक्शन फर्स्ट याची एक्झरसाइज 2.1 आपण पाहतोय. त्यामध्ये आपण मागच्या वेळेस क्वेश्चन नंबर 2, 3, 4, 5 आणि त्याच्यातला क्वेश्चन नंबर 8 असं पाहिलेलं आहे. आता त्याच्या पुढचा म्हणजे क्वेश्चन नंबर 6, 7 आणि 9 असे आपले 3 एक्झाम्पल्स राहिलेले आहेत. त्यापैकी मी आता क्वेश्चन नंबर 6 लिहिलेला आहे. तर काय दिलेलं आपल्याला क्वेश्चन नंबर 6मध्ये, फाइंड ऑल द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, म्हणजे आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फाइंड आउट करायचं आहे. दिलेलं आहे काय, अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. अँगल आपलं कसं आहे, स्टँडर्ड पोझिशन हुज टर्मिनल आर्म पासेस थ्रू द पॉईंट. म्हणजे आपल्याला एक पॉईंट दिलेला आहे आणि त्या दिलेल्या पॉईंटवरनं आपणाला बाकीचे राहिलेले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आपणाला सर्वच फाइंड आउट करायचे आहे. तर तो अगोदर दिलेला पॉईंट आपणाला माहिती आहे, त्याच्यावरनं आपण व्हॅल्यूज ऑफ एक्स वाय आपणाला दिलेली आहे. फक्त आता आपण व्हॅल्यूज ऑफ आर आपणाला फाइंड आउट करायचे. काय फाइंड आउट करायचं आहे, तर व्हॅल्यूज ऑफ आर फाइंड आउट करायचं आहे. तर कसं फाइंड आउट करायचं, तर अगोदर दिलेला पॉईंट्स हा आपला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवरती दाखवायचा. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवरती. एक्स ॲक्सिसवरती पॉईंट्स 1, 2, 3, -1, -2, -3, -4 घेतलं. त्याच पद्धतीनं 1, 2, 3 इकडं -1, -2. आता आपला दिलेला पॉईंट्स कोणता आहे, पॉईंट दिला आपला एक्स ॲक्सिसवरती 3 आहे म्हणजे हा पॉईंट, आणि वाय ॲक्सिसवरती -4 हा पॉईंट. तर या दोन पॉईंटचा इंटरसेक्शन आपल्याला दिलेला आहे आणि तो पॉईंट्स आपला कोणता आहे, हा 3, -4 हा आपला दिलेला पॉईंट्स आहे. बरोबर. आता याच्यावरनं मला व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय फाइंड आउट करायचं. तर कसं फाइंड आउट करायचं, तर मी एक लाईन ड्रॉ करतो पॉईंट पी मधून. हा समजा आपण पॉईंट पी घेतला. ओरिजिन आपल्याला माहिती आहे, ओरिजिन आपल्याला माहिती आहे, म्हणजे ही व्हॅल्यूज आपली 3 आहे, ही व्हॅल्यूज आपली -4 दिलेली आहे. तर आता कसं फाइंड आउट करायचं, तर डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. हा एक पॉईंट आपल्याला माहीत आहे आणि ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स माहीत आहे. बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला, याच्यावरून आपण ते एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. कसं, अगोदर दिलेल्या व्हॅल्यूज बघा, कोणता पॉईंट दिलेला आपल्याला, दिलेले व्हॅल्यूज लिहा. गिवन पॉईंट्स 3, -4 हा पॉईंट आपण पी मांडला. तर एक्स इज इक्वल्स टू किती झालं, 3, वाय इज इक्वल्स टू किती आहे, -4 झाला. आणि ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स आपल्याला माहिती आहेत 0, 0 आणि आपला पॉईंट पी कोणचा आहे, 3, -4 आहे. तर बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, आपल्याला ओ पीचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. बरोबर. तर आपला फॉर्म्युला काय असतो, x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर, y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. तर पॉईंट पी म्हणजे घ्या x2 y2, पॉईंट ओ म्हणजे घ्या x1 y1. आता फक्त कोऑर्डिनेट्स आपल्याला पुट करायचे आहेत. x2 काय दिला आहे, 3 -x1 0 ब्रॅकेट स्क्वेअर. त्यासोबतच y2 पुट करा. y2 किती आहे, -4 आहे. -4 -y1 0 ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर. आता याचा स्क्वेअर करून घ्या. काय तो 3 - 0 म्हणजे 3 आणि 3चा स्क्वेअर किती होतो, तर 9 प्लस -4 -0 म्हणजे -4 आणि -4चा स्क्वेअर काय होतो,
पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहे इकडं कसं स्क्वेअर असेल, इवन नंबर असेल तर मायनस जरी असेल त्याची व्हॅल्यूज आपण काय लिहितो प्लस, म्हणजे व्हॅल्यूज काय झाली √16. आता या दोन्हीची बेरीज केली आपण तर बेरीज किती येते 25. बेरीज केली तर किती येते 25 आणि 25 त्याचं रूट घेतला आपण तर व्हॅल्यूज काय आली 5. ही व्हॅल्यूज कशाची आहे OP, आणि OP म्हणजेच काय तर आपलं इथं दिलेलं रेडियस मानू शकतो आपण. जर तुम्ही ट्रायंगल घेतलात, कोणचा ट्रायंगल, हा ट्रायंगल OMP, ट्रायंगल OMP हा आपला कसा आहे राईट अँगल ट्रायंगल आहे बरोबर. याच्यामध्ये आपली व्हॅल्यूज काय PM म्हणजेच काय तर व्हॅल्यूज ऑफ x आहे आणि व्हॅल्यूज ऑफ x किती आहे 3 आहे. त्यासोबतच व्हॅल्यूज ऑफ x झालं. आता ही व्हॅल्यूज रेडियस OP म्हणजे आपलं काय आहे रेडियस R ची व्हॅल्यूज किती 5 दिलेली आहे आणि व्हॅल्यूज ऑफ y कोणती PM म्हणजे काय असतं y ॲक्सिस आहे म्हणजे -4 झाला. आणि OM म्हणजेच काय लिहितो आपण OM = x अँड विच = 3. फक्त आपल्याला एक पॉईंट दिला, त्या पॉईंटवरनं आपण त्याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या. x ची व्हॅल्यूज y ची व्हॅल्यूज दिलेली आहे, त्याच्यावरनं आपण बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला त्याची व्हॅल्यूज फाइंड आउट केली. पण आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे तर ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फाइंड आउट करायचे बरोबर. त्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज ऑफ x, y आणि r ह्या 3 व्हॅल्यूज माहिती पाहिजेत. त्याच वेळेस आपण त्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. म्हणून आता मी सुरुवातीला ह्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या. आता आलेल्या व्हॅल्यूज मी आता रिक्वायर्ड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आपल्याला माहिती आहे. इथं आपण स्टँडर्ड युनिट सर्कल घेतलेला नाही, दिलेला नाही आपल्याला, म्हणून या पद्धतीने आपण R ची व्हॅल्यूज फाइंड आउट केली. आता फक्त व्हॅल्यूज पुट करा. पहिली व्हॅल्यूज काय x, सुरुवातीला व्हॅल्यूज ऑफ y किती आहे -4 आणि r किती आहे 5. व्हॅल्यूज पुट करा मग -4/5. देन द व्हॅल्यूज ऑफ x cos θ = x/r. x ची किंमत 3, व्हॅल्यूज ऑफ r इज 5. किती झालं मग 3/5 झालं 3/5. आता tan θ ची व्हॅल्यूज डायरेक्ट व्हॅल्यूज ऑफ y आणि x जरी पुट केलं तरी चालतं. y किती आहे -4 आहे आणि x किती आला आहे 3 आहे, म्हणजे -4/3. हे आपले 3 स्टँडर्ड फंक्शन झाले. आता फक्त त्याचा रेसिप्रोकल्स लिहिला तरी चालतं. सुरुवातीला मी टॅन म्हणजे कॉटचा रेसिप्रोकल्स 3/-4 लिहिला 3/-4. सेक म्हणजे काय कॉसचा रेसिप्रोकल्स म्हणजे 5/3 काय लिहिलं 5/3. आणि कोसेक म्हणजे काय कोसेक म्हणजे काय लिहितो आपण सेकचा रेसिप्रोकल्स कोसेक म्हणजे साईनचा रेसिप्रोकल्स 5/-4. अशा पद्धतीनं आपण व्हॅल्यूज ऑफ x व्हॅल्यूज ऑफ y दिली असताना त्याच्यावरून व्हॅल्यूज ऑफ r फाइंड आउट केलं आणि आपल्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये पुट केलं, म्हणजेच आपलं रिक्वायर्ड ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फाइंड आउट झाले. फक्त व्हॅल्यूज ऑफ x आणि y दिलं, त्याच्यावरून तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यूज ऑफ r फाइंड आउट करू शकता. बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युलानुसार आपण फाइंड आउट केलं आहे. नसेल तर तुम्ही राईट अँगल ट्रायंगलनुसार ती व्हॅल्यूसुद्धा तुम्ही फाइंड आउट करू शकता बाय युजिंग पायथागोरस थेरम. ठीक आहे. इथं हा क्वेश्चन नंबर आपण 6 घेतलेला आहे. आता तसंच आता क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 9 थोडेसे वेगळे आहे. बघू क्वेश्चन नंबर 7 काय दिले आपल्याला थोडासा वेगळा. क्वेश्चन नंबर 7
काय क्वेश्चन नंबर 7, इफ cos theta is equals to 12/13. क्वेश्चन नंबर 7, if cos theta is equals to 12/13, 0 less than theta less than pi/2. Find the values of फर्स्ट आहे sin square theta minus cos square theta divides 2 sin theta cos theta, आणि दुसरी व्हॅल्यू दिलेली आहे 1/tan square theta, 1/tan square theta दिलेला आहे. बरोबर. आता हे एक्झाम्पल्स दिलेलं आपल्याला कोणती व्हॅल्यूज दिलेली, फक्त व्हॅल्यूज ऑफ cos theta दिलेले आहे. किती आहे तर 12/13 आहे. म्हणजे माझ्याकडे कॉसची व्हॅल्यूज आहे. आता मला साईनची व्हॅल्यूज फाइंड आउट केली पाहिजे, आणि साइन आणि कॉस फाइंड आउट झालं की टॅन सुद्धा आपल्याला काय करता येईल, फाइंड आउट करता येईल. बरोबर. मग आता कॉसच्या व्हॅल्यूजवरनं मला साइनची व्हॅल्यूज फाइंड आउट करायचं आहे, पण त्यासाठी आपल्याला एक आयडेंटिटी माहिती आहे आपली, फंडामेंटल आयडेंटिटी, sin square theta प्लस cos square theta इज इक्वल्स टू 1. बरोबर. देन वी नो दॅट, काय माहिती आहे तुम्हाला, वी नो दॅट sin square theta प्लस cos square theta इज इक्वल्स टू 1. ही व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे. आता कॉसची व्हॅल्यूज आपल्याला दिलेली आहे, म्हणजे आपल्याला साईनची व्हॅल्यूज फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे कॉस फक्त या साईडला मी लिहिला, कॉस कसा आहे प्लस आहे, या साईडला लिहिलं मायनस झाला. बरोबर. आता जर फक्त साइन थीटा लिहिला तर मी याचा मला स्क्वेअर रूट घेता येईल, 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. काय घेतलं, 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. बरोबर. आता 1 मायनस कॉस थीटा किती आहे, 12/13 आहे. 12/13 इट्स स्क्वेअर, 12/13 इट्स स्क्वेअर. म्हणजे आपल्याला काय करता येतं, याचा स्क्वेअर घेतला पाहिजे आणि क्रॉस मल्टिप्लाय केलं पाहिजे. बरोबर. मग पहिली व्हॅल्यूज काय होईल, 1 मायनस 12 स्क्वेअर 144 आहे, आणि 13 स्क्वेअर 169 आहे. किती आहे, 169. आता मी क्रॉस मल्टिप्लाय करणार. कसा, तिरकस गुणाकार करायचा. बघा व्हॅल्यूज काय होईल, इज इक्वल्स टू 1 मायनस 169 मायनस 144 डिवाइड्स 169. सुरुवातीला या दोन्हीचा गुणाकार केला, 169 आलं. परत या दोन संख्येचा गुणाकार 169 मायनस साइन ॲज इट इज अँड 1 इंटू 144 म्हणजे 144 झालं. आता 169मधून 144 कॅन्सल केले म्हणजे वजाबाकी केली तर काय येतो, 169 मायनस 144. 9मधून 4 गेले 5 राहिले, 6मधून 4 गेले 2 राहिले, आणि 1मधून 1 गेलं 0. म्हणजे व्हॅल्यूज काय आली, 25/169. काय, 25/169. याचं स्क्वेअर रूट घेतलं तर 2 व्हॅल्यूज लिहिता येतात आपल्याला, प्लस मायनस 25/169. 25 स्क्वेअर रूट घ्यायचं आहे, म्हणजे 25चं स्क्वेअर रूट 5 आणि 169चं स्क्वेअर रूट 13. ही व्हॅल्यू झाली कोणती, आपण फाइंड आउट केलेली आहे साइन थीटाची. किती आलेलं आहे साइन थीटा, साइन थीटा इज इक्वल्स टू प्लस और मायनस 5/13. साइन थीटा इज इक्वल्स टू काय आलं, प्लस और मायनस 5/13 आलं. आता आपला दिलेला क्वाड्रंट कोणचा,
0 लेस दॅन थीटा लेस दॅन पाय बाय 2, म्हणजे हा आपला फर्स्ट क्वाड्रंट आहे. अँगल आपला कसं 0 पासून पाय बाय 2 मध्येच आहे, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये साईन कसा असतो, पॉझिटिव्ह असतो, बरोबर. म्हणजे व्हॅल्यूज ऑफ साईन थीटा कशी लिहायची आपल्याला, पॉझिटिव्हच लिहायचे. म्हणून मी काय लिहिणार, सिन्स थीटा लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट, theta lies in the first quadrant means the values of sin theta is 5/13. sin theta ची व्हॅल्यूज किती आली तर 5/13 प्लस व्हॅल्यूज आपण घेतली, कारण फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सर्वच ट्रिग्नोमेट्री फंक्शन कसे असतात आपले, पॉझिटिव्ह असतात, हे आपल्याला माहिती आहे. आता मला दुसरी एक व्हॅल्यूज माहिती पाहिजे तर टॅनची, तर मला जर साइन आणि कॉस माहिती असेल तर टॅन फाइंड आउट करू शकतो मी, बरोबर आहे. मग व्हॅल्यूज कोणती, टॅन थीटा इज इक्वल्स टू काय लिहिता येतं, टॅन थीटा इज इक्वल्स टू साइन थीटा बाय कॉस थीटा. काय लिहिलं, टॅन थीटा इज इक्वल्स टू साइन बाय कॉस. आता साइनची व्हॅल्यूज आणि कॉसची व्हॅल्यूज मला माहिती आहे, पुट करा. साइनची व्हॅल्यूज आहे 5/13 आणि कॉसची व्हॅल्यूज दिलेली आहे आपल्याला 12/13. साइनची व्हॅल्यूज कॉसची व्हॅल्यूज पुट केले, आपण कॅन्सल केलं तर टॅन थीटा काय येतो 5/12. साइन थीटा किती आला तर 5 टॅन थीटा आपला आलेला आहे 5/12. येथे लक्षात. इथं आपल्याला टॅन स्क्वेअरची व्हॅल्यूज माहिती पाहिजे, म्हणजे टॅन स्क्वेअर लिहिला तर टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 5/12 इट्स स्क्वेअर मीन्स 25/144. 25/144 येथे लक्षात. आता टॅन स्क्वेअरची आपण व्हॅल्यूज फाइंड आउट केली, म्हणजे साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर आपल्याला लिहिता येईल, टॅन स्क्वेअरसुद्धा आपल्याला लिहिता येईल. तर मी आता सुरुवातीला डायरेक्ट सेकंड व्हॅल्यूज लिहितो. काय करतो, सेकंड व्हॅल्यूज मी फाइंड आउट करतो. कोणती, 1/tan स्क्वेअर थीटा दिलेले, काय दिलेलं आहे सेकंड 1/tan स्क्वेअर थीटा दिलेला आहे आपल्याला. ही व्हॅल्यूज काय करायची आपल्याला फाइंड करायची, याची व्हॅल्यूज आपण काय करायची फाइंड आउट करायची. पण कोणती व्हॅल्यूज आपल्याला दिलेले आहे, 1/tan स्क्वेअर मीन्स 25/144 आपण फाइंड आउट केलेले टॅन स्क्वेअरची. आता 1 दिलेला आहे, म्हणजे याचा रेसिप्रोकल्स फक्त आपल्याला काय घ्यायचा आहे. मग रेसिप्रोकल्स काय होईल 144/25, 144/25. अशा पद्धतीनं आपण डायरेक्ट अगोदर सेकंडच व्हॅल्यूज फाइंड आउट केली, कारण टॅन स्क्वेअरची व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केलेली होती, म्हणून ती व्हॅल्यूज मी डायरेक्ट लिहिली. येथे लक्षात. सुरुवातीला कॉसची व्हॅल्यूज दिली आहे, त्याच्यावरनं बाय युजिंग फंडामेंटल आयडेंटिटीनुसार मी साईनची व्हॅल्यूज फाइंड आउट केली या पद्धतीनं. त्यानंतर आपला दिलेला थीटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे हे लक्षात घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यूज लिहायची. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर प्लस आणि मायनस अशा 2 व्हॅल्यूज आपल्याला लिहिता येतात. येथे लक्षात. म्हणून त्याच्यावरनं मी टॅनची व्हॅल्यूज फाइंड आउट केली आणि टॅनवरनं आपलं सेकंड एक्झाम्पल्स मी फाइंड आउट केली. आता मला याच्यावरनं फर्स्ट व्हॅल्यूज मला फाइंड आउट करायची. काय करायचं आहे, फर्स्ट व्हॅल्यूज मला फाइंड आउट करायच्या. येते का लक्षात. मग आता फर्स्ट व्हॅल्यूज मी या साईडला लिहितो. फर्स्ट व्हॅल्यूज कोणती दिलेली आपल्याला, फर्स्ट व्हॅल्यूज दिलेले आपल्याला ही. आता याचं सोल्युशन, साइन स्क्वेअर थीटा किती, साइन 5/13 आहे, त्याचा स्क्वेअर करायचा आहे. 5/13 त्याचा स्क्वेअर मायनस कॉसची व्हॅल्यूज
म्हणजे 12/13 त्याचा स्क्वेअर डिवाइड्स 2 इंटू साइन थीटा किती आहे, साइन मल्टिप्लाय करायचं आहे, साइन थीटा 5/13 इंटू 12/13. काय केलं, फक्त आपण दिलेल्या व्हॅल्यूज, आपल्या आलेल्या व्हॅल्यूज मी त्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं. आता फक्त सिम्प्लिफाय करा. काय करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं. बघू आता व्हॅल्यूज काय येईल. 5/13 मीन्स 25/169 मायनस 12 144/169 डिवाइड्स 13 इंटू 13 किती होतं, तर 169 होईल. 13 इंटू 13 169. आता अंशाचा गुणाकार करायचा. किती होतं, 5 दुनी 10, 10 गुणिले 12 म्हणजे 120 आलं. किती, 120. आता या दोन्हीचा मला वजाबाकी करता येईल, कारण इथं बेस सेम आहे. कसा, बेस सेम दिलेला आहे. कसं लिहिता येईल मला, 169 आणि या दोन्हीची वजाबाकी म्हणजे 144 मायनस 25 केलं तर किती येतं, 144 मायनस 25. पण इथं 144 कसा आहे, मोठी संख्या आहे, म्हणजे आपल्याला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. मग आता वजाबाकी करा. सुरुवातीला इथं 3, इथं 14 झाले, 14मधून 5 गेले, 14मधून किती गेले, 5 गेले. किती उरतात सांगा, 9 झाले. किती उरतात इथं, 9. 3मधून 1 2 गेलं, 1 राहिलं आणि हे 1 ॲज इट इज. म्हणजे वजाबाकी काय आली, -119. किती आलं, -119. डिवाइड्स काय, 120 डिवाइड्स 169. ही व्हॅल्यूज मी ॲज इट इज पुट केलेली आहे. कशामुळं, तर मला इथं 169 कॅन्सल करता येईल. ॲन्सर लिहिता येतं -119 डिवाइड्स 120. अशा पद्धतीची ही आपण फर्स्ट ह्याची व्हॅल्यूज फाइंड आउट केली. सेकंड तर आपलं डायरेक्टच आलेलं आहे, त्याच्यामुळे मी सेकंड अगोदरच फाइंड आउट करून तुम्हाला दाखवलेलं होतं. म्हणजे तुम्हाला दिलेली व्हॅल्यूज कोणती आहे त्यासाठी मी तुम्हाला अगोदर काय केलेलं होतं, तर फंडामेंटल आयडेंटिटीज आणि त्याची फॉर्म्युले तुम्हाला अगोदर दिलेले होते. अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण पाहिलं, त्याच्यावरनं आपण त्याचा फंडामेंटल आयडेंटिटीचा फॉर्म्युला लिहिला, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. मला व्हॅल्यूज कॉसची दिलेली आहे म्हणून मी साईनची व्हॅल्यूज फाइंड आउट केली आणि साईन भेटलं मला, तर त्याच्यावरनं मी टॅनची व्हॅल्यूज फाइंड आउट केली आणि त्याच्यावरून आपण दिलेल्या गिव्हन व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या होत्या. ते व्हॅल्यूज आपण या पद्धतीनं सॉल्व केलेल्या आहेत. हे झालं क्वेश्चन नंबर 7. असंच क्वेश्चन नंबर 9 आणि त्या क्वेश्चन नंबर 9मध्ये अशा पद्धतीचे आपल्याला एकूण 4 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. किती एक्झाम्पल्स दिलेले आहेत, तर 4 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. सेम, फक्त प्रत्येक वेळेस त्यांनी व्हॅल्यूज वेगवेगळी चेंज केलेली आहे आणि ती व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सेम याच पद्धतीनं फक्त अल्टरनेट मी व्हॅल्यूज फाइंड आउट करणार आहे. बघू आता मग क्वेश्चन नंबर आपला आहे 9. काय क्वेश्चन दिलेला आहे बघा, क्वेश्चन नंबर 9. फर्स्ट व्हॅल्यूज आहे त्याच्यातली. सुरुवातीला क्वेश्चन नंबर 9 लिहू आपण. फाइंड द अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. फाइंड द अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स if trigonometric functions if
काय व्हॅल्यूज आहे फर्स्ट दिलेलं आपल्याला if cos theta is equals to minus 3 by 5 and 180 less than theta less than 270 degree असा हा आपला पहिला क्वेश्चन नंबर 9 मधला आपल्याला फाइंड आउट करायचं. आपला दिलेला क्वाड्रंट कोणता आहे? आपला दिलेला क्वाड्रंट 180 to 270 म्हटलं की आपला थर्ड क्वाड्रंट येतो. कसा येतो? आपला थर्ड क्वाड्रंट येतो. आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये कोणकोणते फंक्शन पॉझिटिव्ह आहेत, हे निगेटिव्ह आहेत, हे आपल्याला माहिती आहे. थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट हे दोनच फंक्शन पॉझिटिव्ह आहेत. बाकी सर्व फंक्शन कसे आहेत? निगेटिव्ह आहेत. बरोबर. मग आता गिवन आपल्याला काय दिलेलं आहे? गिवन व्हॅल्यूज कोणती? गिवन आहे cos थीटा इज इक्वल्स टू -3/5 आहे. आता याच्यावरनं मी परत एक वेळेस आपली आयडेंटिटी वापरणार आहे, म्हणजे मला साइन फाइंड आउट करायचं. पण त्याच्या अगोदर मी याचा रेसिप्रोकल्स लिहिणार आहे. कॉसचा रेसिप्रोकल्स काय असतो? तर असतो सेक. म्हणजे ही व्हॅल्यूज मी रेसिप्रोकल्स म्हणून लिहिणार 5/3. 1/cosच्या ऐवजी मी याचीच व्हॅल्यूज फक्त रेसिप्रोकल्स म्हणून लिहिलेले आहे -5/3. ही झाल्या दोन व्हॅल्यूज. तर आपण आता इथंच फाइंड आउट केले. आता दुसरी व्हॅल्यूज मी आता फाइंड आउट करतो. sin स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. सिन्स म्हणून तुम्ही लिहू शकता किंवा वी नो दॅट म्हणून लिहा. आता मला फाइंड आउट करायचं आहे साइन. म्हणजे sin स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू काय लिहिता येईल? 1 - कॉस स्क्वेअर थीटा. बरोबर. आणि याचा जर मी स्क्वेअर काढला तर इकडं स्क्वेअर रूट आपल्याला लिहिता येईल. स्क्वेअर काढला तर इकडं स्क्वेअर रूट होतं. आता ही व्हॅल्यूज मी पुट करणार आणि सिम्प्लिफाय करणार. काय व्हॅल्यूज येईल बघू. फर्स्ट व्हॅल्यूज काय? 1 - कॉसची व्हॅल्यूज -3/5. इट्स अ स्क्वेअर. -3/5 इट्स अ स्क्वेअर. आता त्याचा स्क्वेअर पुट करा. मायनसचा स्क्वेअर नेहमी कसा येतो? प्लस येतो. 3चा स्क्वेअर 9 आणि 5चा स्क्वेअर किती होतो? तर 25 होतो. देन अगेन क्रॉस मल्टिप्लाय 1 × 25. या दोन्हीचा गुणाकार केला आपण अगोदर. परत या दोन संख्येचा गुणाकार. साइन आपल्याला दिलेला आहे -1 × 9 म्हणजे 9 झालं. आता याचं स्क्वेअर रूट मला घेता येईल. किती होतं? वजाबाकी 16/25. 16/25 त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर ±4/25. ही व्हॅल्यूज कोणती आली? तर साइन थीटाची व्हॅल्यू झाली. पण आपला दिलेला क्वाड्रंट कोणचा आहे? थर्ड क्वाड्रंट. आणि थर्डमध्ये मी आत्ता सांगितलं होतं टॅन आणि फक्त क्वाटच कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. म्हणजे साइन थीटा कसा आला पाहिजे? आपला निगेटिव्ह आला पाहिजे. म्हणून कन्क्लुजन लिहा. बट थीटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. थीटा कुठं आहे? आपला थर्ड क्वाड्रंटमध्ये दिलेला आहे. म्हणजे साइन थीटाची व्हॅल्यूज काय झाली? साइन थीटा इज इक्वल्स टू 4/25. 25चं स्क्वेअर रूट राहिलं 5. 4/5 व्हॅल्यूज आहे. आता साइन आलं म्हणजे त्याचा मी रेसिप्रोकल्स लिहिणार. म्हणजे काय? कोसेक थीटा इज इक्वल्स टू या दिलेल्या व्हॅल्यूजचा फक्त रेसिप्रोकल्स घ्या. काय आलं? 5/4 व्हॅल्यूजचा रेसिप्रोकल्स मी घेतला. आता आपल्याकडं हे दोन फंक्शन झाले, हे दोन फंक्शन झाले. आता मला राहिले फक्त टॅन आणि कॉटचे व्हॅल्यूज. कोणत्या दोन व्हॅल्यूज राहिल्या? टॅन आणि
कॉट, बरोबर. मग आता टॅन म्हटलं की मला फॉर्म्युला लिहिता येईल, टॅन थीटा इज इक्वल्स टू साइन थीटा बाय कॉस थीटा. टॅन म्हणजे आपण काय लिहितो, साइन बाय कॉस. आता माझ्याकडं साइनची व्हॅल्यूज आहे किती आहे, 4/5 डिवाइड्स कॉसची व्हॅल्यूज किती आहे, -3/5. 4/5 आणि -3/5 कॅन्सल काय होतं इथं, 5 कॅन्सल होईल. म्हणजे व्हॅल्यूज आपली काय राहिली, व्हॅल्यूज आपली आलेली आहे टॅन थीटा इज इक्वल्स टू 4/-3. टॅनची व्हॅल्यूज काय आली, 4/-3. इथे लक्षात आपण थीटाला इज इन थर्ड क्वाड्रंटमध्ये म्हणलं आहे, मायनस राहिलं आपलं, इथं मायनस साईन राहिली. इथं आपल्याला लिहायचं मायनस, म्हणजे ही व्हॅल्यूज मायनस मायनस काय येते, मायनस इंटू मायनस प्लस येते. म्हणजे ही व्हॅल्यूजसुद्धा कशी झाली, प्लसच झाली. इथं आपण लिहिलं कन्क्लुजन, थीटाला इज इन थर्ड क्वाड्रंट म्हटलं, पण आपण साईन लिहायचं विसरलेलं आहे, त्यामुळं साईन लिहा अगोदर. त्याशिवाय पुढच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करता येत नाही. साईन चेंज झालं म्हणजे आपलं ॲन्सर चुकतं, हे लक्षात घ्या. कारण टॅन थीटा आपला कसा असतो, इन थर्ड क्वाड्रंट पॉझिटिव्ह असतो, म्हणजे त्याची आलेली व्हॅल्यूज पॉझिटिव्ह आली पाहिजे, हे लक्षात येतं. चुकलं की आपल्याला लगेच कळतं. आता माझ्याकडं टॅनची व्हॅल्यूज आली, त्याचा रेसिप्रोकल्स मी घेणार आहे, म्हणजे कॉटची व्हॅल्यूज मला लिहिता येईल. काय होईल, कॉट थीटा इज इक्वल्स टू, मग याचा रेसिप्रोकल्स घ्या फक्त 3/4. रेसिप्रोकल्स किती झाला, तर 3/4. पण आपल्याला फाइंड आउट काय करा म्हटलं होतं, फाइंड अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर. म्हणून शेवटी रिक्वायर्ड व्हॅल्यूज लिहा. देअरफॉर द रिक्वायर्ड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर. पहिलं लिहा साईनपासून, साइन थीटा इज इक्वल्स टू किती आहे, -4/5 आहे. याचा रेसिप्रोकल्स आपण लिहिलेला होता, कोसेक थीटा इज इक्वल्स टू 5/-4, बरोबर. त्यानंतर आपण काय लिहितो, कॉस थीटा आपल्याला दिलेला आहे -3/5 आणि सेक आहे -5/3. आणि आता शेवटचे टॅन थीटा इज इक्वल्स टू 4/3 आणि कॉट होईल 3/4. अशा पद्धतीनं आपल्याला प्रत्येक एक्झाम्पल्समध्ये हे व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. इथे लक्षात, हे झालं क्वेश्चन नंबर 9, त्याच्यातलं फर्स्ट एक्झाम्पल. फक्त आपल्याला कॉस्टच्या ऐवजी आता दुसऱ्या व्हॅल्यूज दिल्या जातील आणि याच पद्धतीनं तुम्हाला फाइंड आउट करा म्हणतील. तर ते आपण कोणती व्हॅल्यूज दिलेले आहे त्याच्यानुसार आपणाला कोणता आपल्या आयडेंटिटी वापरली पाहिजे हे आपल्याला लक्षात आलं की आपल्याला कुठलीही व्हॅल्यूज दिली असता ती व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करता येईल. आता पुढचं एक्झाम्पल्स दिलेलं आहे, सेकचं आहे, त्यानंतर कॉटचं आहे आणि शेवटचं टॅनचं दिलेलं आहे. तर बघू आता आपण सेकंड, म्हणजे थोडंसं वेगळं एक्झाम्पल, वेगळी व्हॅल्यूज आपल्याला दिलेली आहे, तिथं आपल्याला एक वेगळं फंक्शन वापरलं पाहिजे. आपली आयडेंटिटी कोणती दिलेली आहे त्याच्यानुसार आपल्याला व्हॅल्यूज लिहिता येईल. बघा सेकंड एक्झाम्पल आहे, इफ सेक ए इज इक्वल्स टू, सेकंड, इफ सेक ए इज इक्वल्स टू -25/7 and A lies in the second quadrant and A lies in second quadrant.
आपला इथं अँगल थीटा, त्याच्याऐवजी आपल्याला ए दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे ए हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, तर तो सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये आपल्याला माहिती आहे साइन आणि त्याचा रेसिप्रोकल्स म्हणजे कोसेक हे दोनच फंक्शन आपले कसे असतात, पॉझिटिव्ह असतात. अदर फंक्शन कसे असतात, तर निगेटिव्ह असतात. व्हॅल्यूज काय आपली सेक ए दिलेला आहे. आता याचं सोल्युशन कसं फाइंड आउट करणार. सुरुवातीला गिवन काय दिलेलं आहे आपल्याला, सेक ए इज इक्वल्स टू -25/7. आता सेक म्हणलं की मी त्याचा कॉस फाइंड आउट करणार, म्हणजे कॉस ए इज इक्वल्स टू ह्या दिलेल्या व्हॅल्यूचा रेसिप्रोकल्स लिहा 7/25. काय लिहिलं, 7/25 बरोबर. आता माझ्याकडं सेक आहे, कॉस आहे, कोणताही एक फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. जर मी आता आयडेंटिटी वापरली 1 + tan स्क्वेअर ए इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर ए, ही आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे. इथं कॉसचं दिले, तुम्ही साईनचा वापरून जरी सॉल्व केलं तरी काही अडचण होत नाही. येथे लक्षात. आता मला टॅन स्क्वेअर एची व्हॅल्यूज फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे हा +1 मी या साईडला लिहिणार, -1 प्लसच्या ऐवजी -1. याचा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. टॅन ए इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर ए -1 लिहिलं. काय लिहिलं, सेक स्क्वेअर ए -1. आता सेक स्क्वेअर एची व्हॅल्यूज माझ्याकडे आहे, पुट करा व्हॅल्यूज. किती आहे, 25/7 इट्स स्क्वेअर -1, 25/7 इट्स स्क्वेअर -1. आता इथं मायनसचा स्क्वेअर आपण नेहमी कसा लिहितो, तर प्लस लिहितो, बरोबर आहे. किती होईल, 25चा स्क्वेअर 625 असतो, आपल्याला माहिती आहे. डिवाइड्स किती, 7चा स्क्वेअर 49 -1. परत एक वेळेस क्रॉस मल्टिप्लाय, बघा काय होईल, क्रॉस मल्टिप्लाय मग 49 × 1 या दोन्हीचा गुणाकार मी अगोदर केला, किती आलं 49. 1 × 625 -1 × 49 इज 49. आता यांची वजाबाकी करून घ्यायची. काय करायचं, वजाबाकी. 625 मधनं 49 मायनस करायचे आपणाला, तर 5 मधून 9 जात नाहीत, म्हणजे इकडचा एक कमी केला, इथं झाले 15 आणि 15 मधून 9 गेले, किती राहिले, किती 15 मधून 9 गेले, व्हॅल्यूज राहिली 6. व्हॅल्यूज किती राहिली 6. आता 1 मधून 4 जात नाही म्हणून इथं 5 लिहा, इथं झाले 11. 11 मधून 4 गेले, 11 मधून 4 गेले, किती राहिलं 7 आणि हे 5 ॲज इट इज, म्हणजे 576. 576/49. हा कशाचा स्क्वेअर आहे, हा कोणत्या संख्येचा स्क्वेअर आहे, 576. माहीत नसेल तर तुम्ही 24चा स्क्वेअर करून बघा, किती होतं, 4 चौक 16ला 6 हातचा 1, 4 2 8 आणि 1 9, परत 2 2 चौक 8, 2 2 4 6, यांची बेरीज किती झाली 7. 576 म्हणजे हा कशाचा स्क्वेअर रूट आहे, 24चा, आणि 49 म्हणजे आपण किती लिहितो 7 लिहितो. ही व्हॅल्यूज आपली कोणती आलेली आहे, ही व्हॅल्यू झाली आपली टॅन एची व्हॅल्यू झाली. आणि टॅन ए म्हणजे काय, आपल्याला अँगल आहे, अँगल आपला कोणत्या क्वाड्रंटमध्ये दिलेला आहे, तर तो सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये टॅन कसा असतो, तर तो टॅन निगेटिव्ह असतो.
टॅन कसा असतो, निगेटिव्ह असतो. म्हणून लिहा सिन्स ए लाईज इन सेकंड क्वाड्रंट, ए लाईज इन द सेकंड क्वाड्रंट, म्हणजे टॅन एची व्हॅल्यूज काय होईल, टॅन ए इज इक्वल्स टू -24/7. टॅन एची व्हॅल्यूज मी आता इथं काय केली, फाइंड आउट केली. आता मी टॅन फाइंड आउट केला आहे, म्हणजे याचा मला रेसिप्रोकल्स लिहिता येईल. रेसिप्रोकल्स आपण काय लिहितो, कॉट ए इज इक्वल्स टू -7/24 झालं. कॉट ए इज इक्वल्स टू -7/24 झालं. आता मी व्हॅल्यूज कोणत्या फाइंड आउट केल्या, सेक ए, कॉस ए, टॅन आणि कॉट. आता मला साइन आणि कोसेक फाइंड आउट करायचं. कॉस दिलेलं आहे आपल्याला, याच पद्धतीनं फाइंड आउट केलं तरी चालतं. तर मी आता इथं थोडंसं वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला फाइंड आउट करून दाखवणार. कसं, तर आपला फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला, साइन बाय कॉस व्हॅल्यूज काय असते, टॅन असते. साइन थीटा बाय कॉस थीटा इज टॅन थीटा आपण लिहितो. मला आता साइनची व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे, म्हणून मी काय करता येईल, कॉस डिवाइडला आहे, या साईडला मल्टिप्लाय करता येईल. म्हणजे साइन ए इज इक्वल्स टू टॅन ए इंटू कॉस ए. फक्त डिवाइडची व्हॅल्यूज काय केली, मी मल्टिप्लायला केली. आता माझ्याकडं टॅनची व्हॅल्यूज आहे, कॉसची व्हॅल्यूज आहे, दोन्ही व्हॅल्यूज मी पुट करू शकतो. काय होईल मग, टॅन किती आहे, -24/7 आहे, मल्टिप्लाय कॉस किती आहे, -7/25 आहे. किती आहे, -7/25. कॅन्सल काय होतं, 7 आणि 7 कॅन्सल, मायनस मायनस इंटू मायनस प्लस होईल, 24/25. अशा पद्धतीनं आपण साइन ए फाइंड आउट केलं. कसा, साइन ए. आणि आलेली व्हॅल्यूज आपली कशी आली, पॉझिटिव्ह आली, म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन आणि त्याचा रेसिप्रोकल्स कसा असतो, तर पॉझिटिव्ह असतो. मग आता साइनचा रेसिप्रोकल्स मी लिहिणार, कोसेक ए इज इक्वल्स टू, या दोन व्हॅल्यूजचा रेसिप्रोकल्स 25/24, 25/24. आता शेवटी फक्त लिहा रिक्वायर्ड व्हॅल्यूज आर. काय लिहायचं, देअरफॉर द रिक्वायर्ड व्हॅल्यूज आर. ही व्हॅल्यूज मी या साईडला लिहितो. शेवटी आपल्याला आन्सर काय लिहायचं आहे, देअरफॉर द रिक्वायर्ड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर. सुरुवातीला आपण लिहितो साइन ए इज इक्वल्स टू 24/25. देन कोसेक ए 25/24. ह्या दोन व्हॅल्यू झाल्या. परत कोणती लिहितो आपण, कॉस लिहा. कॉस ए किती आहे, -7/25. आणि सेक ए काय होईल, सेक ए 25/-7. आणि शेवटी लिहा टॅन ए इज इक्वल्स टू -24/7. आणि कॉट लिहिता येईल आपल्याला 7/-24. अशा पद्धतीनं कुठलीही एक व्हॅल्यूज दिली, त्या व्हॅल्यूजवरनं आपण राहिलेले बाकीचे सर्वच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फाइंड आउट करू शकतो. असे आपण हे क्वेश्चन नंबर 9 मधले क्वेश्चन नंबर 1 आणि 2 घेतलेला आहे. बाकीचे आणखी 2 एक्झाम्पल्स आहेत, ते याच पद्धतीनं सॉल्व करता येते का बघा. नसेल तर ते बाकीचे 2 एक्झाम्पल्स आणि त्याच्या पुढचा भाग आपण नेक्स्ट लेक्चर्समध्ये पाहू. आता आपण इथं थांबू. थँक्यू.